माझं बिया भाकरी वाणीच आहे, नुसतं जळायचं दुसऱ्यासाठी. आणि नशिबी असला नवरा 2 दिवसात येतो म्हणून गेला, आज 8 दिवस झालं. कुठं लपड केलं असेल कुणास ठावं. नाव घेतलं ते आपटतंय. आलं वाटतं 4 गाव चौकीर डपून. ते द्रुपदा बोंबलं तरी बघणार नाही. मी कोणाला विचारतोय? फुकणीला? आता तर नवरा वेळा दमून भागून घरी आला तर काय धाड भरली त्याला दमाला? कसलं काम करतोय का धंदा? माझ्याकडे बघ तरी. तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझं? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. अरे जायला आता तरी बघशील. माझ्यासाठी आणलं का? नाही तर काय म्हशीसाठी. एवढ्याला काय होतंय? हे बघ अगं बया. आणि हे बघ अरे माझे देवा. कारभारी आता काय म्हणू तुम्हाला? मला एकदम तुमचं मुक्काच घ्यावं असं वाटतं. घेऊन टाक पटकन, कोण बघत नाही पर काय हो कारभारी, काय इतक्या समध्या वस्तू तुम्ही कुठून आणि कशा आणल्या? त्या पिशवीत काय काय होतं तेवढं समजा देऊन टाकलं ना. या पिशवीत या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा आहे. म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे. पण ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय. मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून. तर कशा पाय भेट दिली? काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला. बर मग तिथं मी निवडणुकीचं काम केलं. म्हणजे लोकशाही, म्हणजे लोकांचं, म्हणजे भारत मातेचं, म्हणजे सरकारचं. म्हणजे सरकारची आणि तुमची ओळख असेलच. आहे नवा. मग तुमच्या त्या सरकारला सांगा काय 3-3, 5-5 वर्षांनी निवडणुका घेतो त्या काय खरं नवं. महिन्याच्या महिन्याला घेत जा, म्हणजे आपली चांदी होईल. कसं सांगन सरकारला सांगन तुझ्या आयडिया. खरं सांगू कारभारी, आणि काय आहे? आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं. असं नाही? नाहीतर मला वाटायचं तुम्ही नगत आता लुडबुड करताय. आता तुला पटलं ना? लय हुशार आहेस. मग आता मला भाकरी खायला देणार? लय भुका लागली. कारभारी आज तुम्ही म्हणाल तसं करते. पण अगोदर हातपाय धुणे म्हणजे गरम गरम भाकर करून वाटते. आता चाललो हातपाय धुवाय. कारभारी मला तुमचा लय अभिमान वाटतोय. हातपाय धुणार म्हणून मी म्हशीला घेऊन चरायला जाते बघा. लवकर जा, लवकर जा. कुठं निघाला सकाळी सकाळी? अगं त्या नाम्याच्या सासऱ्याचा रंगवायला दिलेला पटका नाही काय, तो त्याला द्यायला चालू. उगा उशीर करू नका. जा. काय येणार आहे काय? मी आत्ता गेलो तो आत्ता आलो. कसला उशीर? गंगे तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय बी फरक नाही बघ. दिसली मस्की चाललं मागणं, दिसली मस्की चाललं मागणं. बाईकडे यायचं म्हणजे लय घसरत यावं लागतंय. सुंदरेगाव कोण हा? तू नुकतीच आंघोळ झालेली दिसतीये. होय आत्ताच झाली. यायला उशीर झाला मला यायला. चावट कुठला बस बघू. आंघोळ झाली की बाई फुलावानी टवटवीत दिसते. एकदम वास घ्यावं वाटतो. बस इकडं. काय रे आज सकाळी सकाळी खडी साखर तोंडात धरून आलायस? मग तुझ्या वाचून काय चैन पडतं काय मला? बायकोला बी घरात असं सांगत असेल.
बायकोची गोष्ट वेगळी आहे. आमची बायको म्हणजे घरातला पाण्यानं भरलेला माठ. तो बी हाताशी येतोय. बोलण्यात लई हुशारी दावतोस. कशाला आला होता सकाळी सकाळी? हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या. झाले असते. झाले. मला कशा पैसे सांगतो? हे आमच्या उमेदवारानं मतदारासनी थाळी आणि लुगडी वाटली. ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होतं ना. बरं. मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी अरे तुझ्या काय शोधतोस? मी येतो ना, पिशवी आणली तुझं बरोबर ही काय पिशवी खांद्यावर? खांद्यावर. तर याच्यात ना मी लुगड्या आणि थाळ्या आणल्या. तुकाराम शेठ, हा? तुमच्यासारखा दोस्त नाही गावायचा. बघू बघू लुगडं द्या इकडं. हे तुझ्यासाठी, या खांद्या. हे लुगडं. तुला काय लाज वाटते का? मी तुला आपला समजत होते. काहीतरी घोटाळा झालं. उचल त्या चिंध्या. चालायला लाग. पुन्हा थोबाड राखू नकोस. गाव भवाने तुझं थोबाड एकाच दोन करून ठेवीन. कुणाला बोलतेस का तू? शेणात पाय पडला असता ते तो माझा नवरा हे मात्र तुझं बरोबर आहे. ही जमिनीच्या बाईचं ऐकून घेताय आणि मला पाण्याचा मान म्हणताय. हे समजा मीच ठेवलंय. बघूया माझं कोण काय करतायत ते. बघितलं तुझ्या? ए भवाने, ही भासून ठेवीन तुक्या बिक्या म्हणलीस तर. अगं जा, अशा लय बघितल्यात तुम्ही चला घरला. आज तुम्हाला बांधातलंच पाणी पाहते. चला. बस बांधा. बंद. ये बाई येत. ह्याला नको त्या वेळेला बाई येईल आणि समजा सत्यानाश झाला. नशीब तुझ्या बरोबर मलाही गोट्यात नाही बांधला. चहा मिळेल अर्धा कोप. लाज नाही वाटत चहा मागायला? त्या सुंदरीने नाही चहा दिला. आणि काय हो, किती वेळा सांगितलं तुम्हाला? हा, जरा परपंचात लक्ष घाला, काहीतरी कामधंदा करा. झालं तुझं पुन्हा सुरू. तुझं चहा नका आणि काय नका मला. मी चाललो. बाहेर जाऊन तर बघा. नाही तांगडा तोडला तर नावाची धुरपदाच नवा. बायको आहे का खाटकी नाही? हा, बायकोच आहे. आणि ती बी लाकडेबाज नवऱ्याची. तवा हातात चाबूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे. चला मुकटाने हातात खराटा घ्या आणि म्हशीचा गोटा साफ करा. पण गोटच. आणि गोटा साफ झाला की 5 पेंड्या वैरण तोडून ठेवायची. पण वैरण आंबोण तयार करून ठेवायचं आणि ते खायचं. पण एवढी सगळी कामा उभीच करायची. बर. बायकोची बदनामी करीत गावभर फिरणारा तुमच्यासारखा बिनकामाचा नवरा अख्खा दुनियेत नाही सापडायचा. चला गोट्या. जातो. बघताय ना वा, कमाल आहे तुमची. जाताय ना? जातो. जायलाच पाहिजे. आणि काय जायलाच पाहिजे. दोन्ही करून आम्हालाच मार. पण म्या म्हणते दादांच्या डोक्याला तुम्ही तरी कशा पाय त्रास देता? आणि मी म्हणतो हा. तुझा दादा तरी आपल्या डोसक्याला कशा पैतारात करून घेतो. आता माझ्यासारखा जावई मिळाला म्हणून बरं, दुसरा एखादा असता तर कवाच पळून गेला असता. होय? मग तुम्ही तरी कशा पाय राहता इथं? सांगू, आता तुझ्या प्रेमाच्या बेडीतच अडकलोय ना, म्हणून खरंच सांगतो तुझ्याकडे बघून कस तरी दिवस ढकलतोय बघ मी. असं? नामदेवराव सातपुते आहेत का घरात? हे बाहेर कोण आले म्हणायचं बघून तरी ये. कशी ग माझी राणी ती. समजा ऐकलं तरी बोंब मारतात. कोण पाहिजे? मी उखळे वकील. नामदेवराव आहेत ना घरात? आईला उखळ्या. थांबा जरा. बसा ना. हो. उठलं वकील. त्या उकळ्याला सांग मी घरात नाहीये म्हणून. अहो पण सांग म्हणल्यावर सांगायचं आणि त्याला विचार कशाला आलाय म्हणून. जा जा, सांगितलं ऐकावं माणसानं. जा. कसं सांगू बाई, कुठं कसं बोलायचं?